नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। आजची महत्त्वाची बातमी लातूरमधून। 21 वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आरबी गायरान धारकांचा संताप। पॅन्थर संघर्ष सामाजिक संघटनेचे थाळी बजाव आंदोलन। लातूर शहरातील आरबी गायरान धारक रहिवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पॅन्थर संघर्ष सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की सुमारे 21 वर्षांपूर्वी लातूर महानगरपालिकेने आरबी गावातील गायरान धारकांचे सर्वे क्रमांक 33 गट क्रमांक 69 मधील महानगरपालिकेच्या जागेवर स्थलांतर केलं। मात्र आजपर्यंत या परिसरामध्ये पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, नाल्या, समाज मंदिर यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्याच नाही। तसेच रहिवाशांना त्यांच्या हक्काचे केबल कबालेही मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आलाय। रहिवाशांनी अनेक वेळा लातूर महानगरपालिका तसेच लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। याशिवाय हा परिसर नेमका लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत येतो की आरबी ग्रामपंचायतीच्या, यावरून दोन्ही प्रशासनामध्ये संभ्रम असल्याचा आरोपही करण्यात आलाय। या वादाचा फटका मात्र गेल्या 21 वर्षांपासून येथे राहणाऱ्या नागरिकांना बसत असून त्याचे दैनंदिन जीवन मोठ्या अडचणीत आले आहे। याच पार्श्वभूमीवर पॅन्थर संघर्ष सामाजिक संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थाळी बजाव आंदोलन केलं आणि प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली। या आंदोलनात पॅन्थर संघर्ष सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट धम्मदीप बलांडे, शहराध्यक्ष निलेश कांबळे, प्रदेश महासचिव अशोक कांबळे, मराठवाडा अध्यक्ष शीलरत्न गायकवाड तसेच आरबी गायरान धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन आरबी गायरान धारकांच्या मागण्या पूर्ण करणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी दिलीप मोरे, अहमदपूर, लातूर।